एक लहान गाव होते जिथे सर्व लोक एकत्र येऊन राहत होते। त्या गावात एक छोटी शाळा होती। शाळेत अनेक मुलमुली शिकायला येत असत। त्यात एक मुलगा होता, त्याचे नाव होते आर्यन। आर्यन खूप चतुर आणि हुशार होता, पण तो थोडा एकटा होता। एक दिवस शाळेत नवीन मुलगी आली। तिचं नाव होतं सिया। सिया खूप गोड आणि आनंदी होती। आर्यनने तिला आपल्या वर्गात पाहिलं आणि त्याला तिच्याबद्दल कुतूहल वाटलं। आर्यनने सियाशी बोलण्याचा निर्णय घेतला। नमस्कार सिया, तुम्ही नवीन आहात ना? आर्यनने विचारलं। होय, मला तुमच्या शाळेत येऊन खूप आनंद झाला आहे, सियाने उत्तर दिलं। आर्यन आणि सिया लवकरच चांगले मित्र बनले। ते दोघे मिळून अभ्यास करत, खेळायचे आणि मजा करायचे। एक दिवस शिक्षकांनी एक मोठा प्रकल्प दिला, आपल्या गावाची माहिती। आर्यनने विचारलं, सिया, आपण हा प्रकल्प एकत्र करूया का? होय, आपण एकत्र काम केल्यास तो अधिक चांगला होईल, सियाने उत्तर दिलं। आर्यन आणि सियाने गावाबद्दल माहिती गोळा केली, चित्रे काढली आणि प्रकल्प तयार केला। त्यांनी खूप मेहनत घेतली। शेवटी प्रकल्प सादर करण्याचा दिवस आला। शिक्षकांनी त्यांचा प्रकल्प पाहिला आणि म्हणाले, खूप छान काम केले आहे। तुम्ही दोघांनी एकत्र काम करून खूप चांगला परिणाम साधला आहे। आर्यन आणि सिया यांना त्यांच्या मेहनतीचा पुरस्कार मिळाला। त्यांनी शिकले की एकत्र काम केल्याने अधिक चांगले परिणाम मिळतात आणि मित्रत्वाचे महत्त्व काय असते। या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की मित्र बनणे आणि सहकार्य करणे किती महत्त्वाचे आहे। आर्यन आणि सियासारखे मित्र आपल्याला जीवनात नेहमीच साथ देतात। मित्रत्व आणि सहकार्यामुळे आपण अधिक यशस्वी होऊ शकतो।